च्या माध्यमातून या ठिकाणी सिद्धेश गायकवाड आणि या ठिकाणी यासिनजी मर्चंट त्याचबरोबर दीपक चोरगे यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद प्रमोद सर. चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते ते अर्थात एसटी पाटील कन्स्ट्रक्शन वर्सेस श्री जाकमाता शुभ 11 वेलशेत या दोन संघांच्या दरम्यान विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहिला तर पहिल्याच बॉलवरती पंचांकडे अपील केली गेली. मी मागाशी म्हटलं की भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आणि त्या अधिकाराचा आपण पुरेपूर वापर करताना नक्कीच पंचांकडे दाद मागितली गेली. दाद मात्र आपण पाहता पंचांवर कोणत्या प्रकारची हालचाल कोणत्या प्रकारची मुवमेंट आपल्याला तुर्तास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. मात्र पहिल्या चेंडूवरती इथे मात्र दबदबा पाहायला मिळाला. तो गोलंदाज अर्थात कल्पेश वालांजाचा. आपण पाहिलं की ज्वाळा नागोटे संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. तर फलंदाजी आलेली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती अर्थात शैलेश आणि ऋतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. आता मात्र आपण पाहिलं तर क्रिकेटच्या भाषेमध्ये एक हा सुकत चेंडू मात्र इथे मात्र एसटी रक्षकाने चुकी केली आणि चेंडू जातोय घासत पुसत सीमारेषेच्या बाहेर. प्रकारे दुसरा चेंडूचा एक सुंदर लाईन लेंथ वरती हाताळला होता. मात्र एसटी रक्षक अर्थात मुन्ना मात्र यांनी चुकी केली आणि 4 धावांचा दंड मात्र इथे पत्करावा लागला. या 4 धावांनी नक्कीच आपला धावफलक नक्कीच खातं खोपन केलंय ते श्री जाकमाता शुभ 11 वेळशेर संघानं. आता मात्र आपण पाहिलं तर रनअप मध्ये बिघाड झालाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. मृत घोषित केलाय चेंडू. पाहिलं गेलं तर आपण चांगल्या प्रकारचा खेळ इथे पाहायला मिळतो. नक्कीच सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंटची नक्कीच कट केला आणि ते एक धाव पूर्ण केली. एका धावेने आपण पाहिलं धावफलकामध्ये संघाच्या धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला मिळते. धावसंख्येला ते अर्थात बिनबाद 5. एक सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. तेवढीच सुंदर गोलंदाजी इथे कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर आपल्याला कल्पेश पाहायला मिळतात पंचांच्या डाव्या बाजूनं. इथे मारा ब्लॉकरचा आपण पाहिला चेंडू होता. आपण पाहिला शॉट मुलांच्या दिशेने आपण क्षेत्ररक्षक आहेत अर्थात स्वतः कर्णधार दिशादर्शक मयूर हेंडे आपल्याला पाहायला मिळतात. ज्याने RTPL असो किंवा रायगड प्रीमियर लीग असो तिथे आपल्या नावाचा दबदबा ज्याने निर्माण केला असं मयूर हेंडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर त्याला साजेशी साथ देत आमचे कल्पेश वालंज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू एक तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. येथे मात्र शैलेशला जखडून ठेवले बांधून ठेवलं असं म्हणावं लागेल. कारण मित्रांनो आपण पाहिलं पावरचे षटक म्हटलं की धावांची श्रीमंती आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. मात्र येथे धावांवरती अंकुश लावण्यात तुर्तास तर यश आले ते गोलंदाज कल्पेशाला. कारण आपण पाहिलं गेलं षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ नक्कीच पूर्ण झालाय. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र धावसंख्येवरती अंकुश लावलाय. आपण पाहायला गेलं तर नक्कीच नशिबाने साथ दिलेले तो चौकात सोडला तर मात्र इथे पारड जड वाटते ते अर्थात गोलंदाज कल्पेशाचं. इथे मात्र अधिकचा प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो. टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र दिशा दाखवली. चेंडू ट्रॅव्हल होतो त्याच्या मात्र क्षेत्ररक्षक धावतोय. इथे शर्यत जिंकली जाईल का. मात्र इथे क्षेत्ररक्षक निश्चित शर्यत मात्र हारली आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. परशुरामजी बैकर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. मी आयोजकांच्या वतीनं आपल्या मनाच्या अंतःकरणापासून आपला हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तेव्हा मैदानाच्या आतमध्ये सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं अर्थात
मी मागाशी म्हणालो RTPL अर्थात रायगड प्रीमियर लीग आणि रोहा तालुका प्रीमियर लीग असुद्धा इथे आपल्या नावाचा दबदबा ज्याने निर्माण केला असं मयूर हेंडे आपल्याला बॉल इन ट्रॅकवर पाहायला मिळतात. दुसरं षटक नक्कीच हाताळलं होता. कर्णधार आहेत, दिशादर्शक आहेत, कशा प्रकारे खेळ करतील हे पाहावं लागणार आहे. ना शिवशंकर ना तो कैलासपती, ना लंबोदर ना तो गणपती, ना तर मस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. करूया आपल्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा आणि पुन्हा एकदा घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. सलामी आली जोडी आपल्याला अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्या अर्थात ऋतिक आणि शैलेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला तो अर्थात ऋतिक आणि नॉन स्ट्राईकला तो अर्थात शैलेश. पहिलाच बॉल फेस करणार मयूर यांचा. पहिलाच बॉल आपण पाहताय. नक्कीच वेगवान चेंडू होता. पंचांकडे पाहिलं गेलं, पंचाने हात समांतर केले आणि येथे मात्र दंडित केले ते गोलंदाज मयूर याला. पहिला चेंडू आपण पाहिलं, दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. या अतिरिक्त धावेने आपण पण पाहिलं तर नक्कीच धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर अर्थात 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक सेन्सिटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल एकदा हेलिकॉप्टर मिनिमम पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एकच धाव इथे प्राप्त केली गेली. नक्कीच मित्रांनो आपण पाहताय कर्णधार आहेत तर स्वतः मयूर हेंडे, त्यानंतर आपण कल्पेश वालंज, मुन्ना यांसारख्या दिग्गज खेळाडू या संघामध्ये आहेत. त्यानंतर आमचे मित्र, आमचे साथी समालोचक अर्थात प्रतीक लाड हे सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि या चांगला खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचाच नॅचरल खेळ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. आणि जो प्रेक्षक वर्ग आलाय तो या रात्रीच्या सत्रामध्ये आपल्याला हा सामना या स्पर्धेचा आस्वाद घेण्यात आलाय, त्यांना मात्र नक्कीच ही मेजवानी हे सुखद आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. आता मात्र आपण जर पाहिलं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. दुधा मनसेमध्ये नक्की शैलेश आपल्याला पाहायला मिळाले आणि आपण पाहिलं तर एक डॉट बॉल जे सांगता मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते. कारण आपण पाहिलं शैलेश एक झंझावती वादळ आहे, मात्र या वादळामध्ये आपण द्विधा मनसेची नक्कीच पाहिलीत. कारण पाहिलं गेलं तर या चेंडूवरती आक्रमण करायचा की सन्मान द्यायचा यामध्ये नक्कीच थोडंसं कन्फ्युज झालं. आणि शेवटचा जर आपण निकाल पाहिला, त्याचा परिणाम पाहिला तर मात्र निर्धाव चेंडू अर्थात डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर, बॉलिंग मार्कवर मयूरजी आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. आता मात्र समोर दिशेने खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत स्वतः प्रतीक लाड चेंडूवरती आहेत आणि चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. थोडी चांगली फेकी, मात्र कलेक्ट करतील आणि फेकी करतात मात्र पुन्हा एकदा एक धाव प्राप्त केली गेली. कुठेतरी आपण पाहिलं तर कासवाच्या गतीने का होईना मात्र धाव फलक पुढे सरसावते. ते प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात आपल्याला पाहायला मिळतोय श्री जाकमाता शुभ 11 वेल्सच्या संघाची. तर आपण पाहायला गेलं तर ST पाटील कन्स्ट्रक्शन संघाने नाणेफेक करतात. नशिबाचा कौल त्यांच्या बाजूने लागला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच व्हेरिएशन आणि व्हेरिएशनचा भाषा नक्कीच मयूरजी हेंडे यांच्याकडे पाहिलं जातं आणि तेच इथे करताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा इथे ऋतिकला मात्र जखडून ठेवलं. दोन्ही गुणांचं कौतुक करावं लागेल ते अर्थात कल्पेश आणि मयूर यांचं. तर आपण पाहिलं गेलं तर मॅनेटिव्ह पॉवर प्ले आहे म्हटल्यानंतर एक शक्तिवर्धक खेळ हा असतोच, मात्र कुठेतरी धावांवरती अंकुश लावण्यात यश तुर्तास तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल. आता मात्र आपण पाहिलं तर चेंडू थोडंसं मागे ठेवलं, उचली नक्कीच घेतली आहे आणि बाकी उर्वरित काम केलं त्या अर्थात यष्टीरक्षक अर्थात मुन्ना यानं. पुन्हा एकदा डॉट बॉलचे सांगता ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहताय. षटकातील अजून एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. असं पाहिलं गेलं तर 11 चेंडू अद्याप हाताळले गेलेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येला त्या अर्थात 13 धावा, बिनबाद 13. एक संत संयमी सुरुवात. पुढचा आपण पाहिलं तर स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉल तर पुन्हा एकदा संपर्क आला नाही आणि षटकाचे नक्कीच समाप्त झाले. एंड ऑफ द ओव्हर जर आपण विचार केला 12 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. 13 धावा धावका पाहायला मिळतात. 5 षटकांचा सामना असेल, कसा याच्यावरती आघात करेल आणि काय चित्र पाहायला मिळेल. देऊया एका डीजेला संधी, ऐकूया एका सुमधुर
असं आपल्या रेतेच्या राजाचं आपण एक सुमधुर संगीत नक्कीच ऐकलात. पुन्हा जाऊ मैदानाच्या आतमध्ये. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरी जोडी बोलतो अर्थात गोलंदाज कल्पेश वालांचा आपल्याला पाहायला मिळतो. तर सलामीला आलेली जोडी आगामी मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी पाहायला मिळते. मात्र दोन्ही बॅटरचा जर आपण विचार केला तर कोणत्या प्रकारचा मोठा फटका अजूनही आपल्याला पाहायला मिळाला नाही. नक्कीच जखून ठेवलं 13 धावा पाहायला मिळतात आणि कशा प्रकारचा खेळ आता पाहायला मिळेल हे पाहावं लागणार आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर कल्पेश वालन्स ज्याला नागोडे संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो पंचांच्या डाव्या बाजूनं. आणि इथे मात्र पुन्हा एकदा क्रॉस लाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. आड्याबाडने खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र सबमरीन डिलिव्हरी ते पाहायला मिळाली. पाण्याच्या खालून पाणपुटी ट्रॅव्हल व्हावी अशा प्रकारचा चेंडू ट्रॅव्हल झाला. बाकी उर्वरित काम केलं ते अर्थात एसटी रक्षकानं. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. इथे मात्र गिरीश मडवी आपण पाहताय गोलंदाचं मनोबल वाढवत आहे. मित्रांनो हेच करत असतं आपल्या गोलंदाचं मनोबल वाढवणं गरजेचं असतं. आता मात्र उडावड आहे. आपण जर पाहिलं तर नक्कीच समस्येला खेळून काढलं क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथे पूर्ण केली गेली आहे. मी मागाशी म्हणालो की पॉवरफुल षटक होतं. आता मात्र कोणतंही बंद नाही कारण पाहिजे क्षेत्ररक्षण नक्कीच विखुरले आणि या विखुर क्षेत्रावरती आपल्याला आघात करायचा असेल मोठे फटके लगायचे असेल तर आक्रमण करावं लागणार आहे आणि ते आक्रमण करण्याचा पुरेपूर वापर होतोय माणूस होतोय मात्र तो अयशस्वी अद्याप तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुढचा बॉल पुन्हा त्या पंचांच्या डाव्या बाजूला टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहिलं तर कव्हर मध्ये खेळून गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि त्या आणि इनॅट नंबर 3 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात प्रतीक पाटील. ओव्हर नंबर 3 चा खेळ आपण पाहताय. धावांवरती मात्र अंकुश लावलं. धावांची एफडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पाहायला गेलं तर कोणत्या प्रकारची हालचाल कोणत्या प्रकारची मुवमेंट अजून तरी आपल्या धावांवर कधी पाहायला मिळत नाही. पहिलाच बॉल फेस करणार कल्पेशाच्या गोलंदाजींचा. पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. इथे मात्र कल्पेशचं पारडे जड आहे. नक्कीच आपण पाहता चांगला गोलंदाज आहे. काष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा कल्पेश वालन्स आपल्याला पाहायला मिळतात. कारण आपण पाहायला गेलं तर सलामीला येणारा फलंदाज सुद्धा कल्पेश वालन्स आहे. कालच्या दिवस त्याच्या नावावरती राहिला असा कल्पेश आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा का वेगवान तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होताना पाहायला मिळतो तो गोलंदाज कल्पेश. इथे मात्र प्रतीकला जाणलंय हेरलंय आणि आपण पाहायला गेलं तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आपण पाहायला गेलं तर ओव्हर नंबर 3 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. इथे मात्र आपण पाहताय कर्णधार गोलंदाज यांच्या माध्यमातून थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतो. वारंवार आपण पाहता आमचे साथी समालोचक करतात लाडांचा लाडका म्हणून प्रतीक लाड यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यांना मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला वारंवार वेगळ्या दिशेला हलवताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल असणार होतो अर्थात गोलंदाज कल्पेशांचा. इथे मात्र पुन्हा एकदा आडेबाडणे करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र जखडून ठेवलं असं म्हणावं लागेल ते प्रतीक यांना. मित्रांनो 3 एकच धाव येथे खर्च केले. एक चांगली गोलंदाजी एक चांगला स्पेल पाहायला मिळाला. मित्रांनो कल्पितचा स्पेल आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होत्या. कारण मित्रांनो आपण पाहिलं चांगल्या प्रकारचा स्पेल त्या माध्यमातून पाहायला मिळाला. मित्रांनो 3 षटकाचा अंत जरी झाला धावसंख्येला अर्थात 14 धावा. मित्रांनो मी तुर्तास घेतो ब्रेक. कुठे जाऊ नका. यानंतर आपले मायक्रोफोन जॉईन होतील आमचे साथी समालोचक दीपक सरांना विनंती करतो आपण जॉईन व्हायचं. कुठे जाऊ नका मित्रांनो. पाहत राहा आपली मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थात नागोडणे प्रीमियर लीग 2024. धन्यवाद.
झाला चेंडू हवेमध्ये भरपूर काळ आहे क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम त्याचा पाहायला मिळतो याच दरम्यान मात्र विकेटचा पतंग होतोय शैलेशला माघारी परतावं लागतं पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये प्रतीकचा विकेट नक्की तिथे मात्र शैलेशचा विकेट गमवावा लागलाय डीजे पाहतोय धावसंख्या नक्कीच रोखण्याचं काम करतोय पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये शैलेशला माघारी परतावा लागला कारण की ज्यावेळी 3 षटक हाताळले गेले तर धावसंख्या मात्र उचलून ठेवली ती 14 धावसंख्या बोर्डवर लागली होती आणि मात्र मोठा फटका धावांचा डोंगर रंध्याच्या नाळ्यामध्ये शैलेशला मात्र विकेटला मात्र गमवावं लागलं गिरीश मात्र सुरेख अशी गोलंदाजी करतोय परफेक्ट लेनवर चेंडू बदलण्याचं काम करतोय आणि आता मात्र फलंदाजी न्यू मॅटर मैदानामध्ये येतोय तो मात्र प्रतीक पुन्हा एकदा प्रतीक घासे आपण पाहतो अंबेकर संघाला बिलॉंग करणारा खेळाडू बॅटच्या पट्ट्यात नक्की झाला नाही परंतु धावसंख्येत एकनी भर पडतीये या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये धावसंख्या बोर्डवर लागली होती ती मात्र 14 धावसंख्या आपण पाहतोय 15 धावसंख्या आपण बोर्डवर पाहतोय या सर्वांना मात्र ऋषिकेश डाकेकडून सुवर्ण संधी आहे ती मध्ये प्रत्येक घासे याला ऋषिकेश डाकेकडून षटकारासाठी 500 रुपये असणार आहेत स्ट्राईक साठी प्रतीक आहे आणि गोलंदाजी भार सांभाळतोय गिरीश आपण पाहतोय शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर अगदी स्क्वेअरलेसने क्षेत्ररक्षण तैनात आहे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय जोपर्यंत हातामध्ये सामावलं जाईल तोपर्यंत एकदा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा करतोय त्याच्यावेळी आपण पाहिला तर प्रतीक घासेला सुवर्ण संधी आहे ऋषिकेश डाके यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे षटकारासाठी सुवर्ण संधी आहे आणि षटकाराची औषधशक्त देखील मात्र आपले पाहते शुभ 11 संघाला देखील पाहिजे हो 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 इथे मात्र पाहिलंय की पूर्णपणे बॅकवर्डर खेळण्याचा प्रयत्न बसला मित्रांनो ज्यावेळी गिरीशला जर पाहिला तर या मैदानामध्ये चांगल्या प्रकारचा डावखुरा गोलंदाज त्याच्याकडे पाहिला तर मात्र गिरीश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय निडी संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानामध्ये 4 चान लावतोय शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता लॉंग चेंडू ट्रॅव्हल्स होतो तिकडे मात्र क्षेत्ररक्षण होय चांगल्या प्रकारचं साईलचं क्षेत्ररक्षण आहे कारण की ज्यावेळी शुभ 11 संघाकडून जर पाहिलं तर मोठा फटका अगदी 4 धावांचा एक मोठा फटका शाळेच्या बॅटमधून निघाला होता परंतु आता मात्र रोखण्याचं काम जी कंजूस गोलंदाजी केली तेव्हा प्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय वारंवार गोलंदाजीमध्ये नजाकत नक्कीच पाहायला मिळते इथे मात्र फलंदाजी मार्कडे असणार आहे प्रतीक संघासाठी योगदान देणं गरजेचं आहे षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे बॅटच्या पट्ट्यात पुन्हा एकदा जमीनदस्त कार्पेटच्या माध्यमातून खेळलेला मिड विकेट क्षेत्ररक्षण तैनात आहे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय जर प्रत्येक चेंडूमध्ये पाहिलं तर एकेरी दुहेरी धावसंख्या मात्र शुभ 11 संघ पुढे सरसावतोय धावसंख्या बोर्डवर लागली गेली येते मात्र 18 धावसंख्या आपण बोर्डवर पाहतोय 4 षटकांचा खेळ संपतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली ती मात्र 18 धावसंख्या आपण बोर्डवर पाहतोय डेट ओव्हर स्पेशल ज्याला म्हटलं जातं ती कोणाकडे असणार आहे ती मात्र नक्कीच बघूया कशा प्रकारची गोलंदाजी असेल या 6 चेंडूवर पूर्णपणे निर्भर असणार आहे आपण पाहतोय कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल स्ट्राईकसाठी प्रतीक असेल नॉन स्ट्राईकला प्रतीक घासे असेल आणि गोलंदाजीचा भार मात्र इथे सोपवला जातोय तो मात्र मुन्नाकडे त्याच्यावेळी मात्र नक्की सगळ्यांची सहमत झाले सल्लामसलत झाली नंतर मात्र कर्णधारांनी चेंडू सोपवला तो मुन्नाकडे भरपूर अनुभव आहे परंतु ज्यावेळी या मैदानावर अप्रतिम अशी गोलंदाजी देखील मुन्नाच्या माध्यमातून झालेली आहे परंतु आता मात्र डेथ ओव्हर स्पेसिस ज्याला म्हटलं जातं त्यासाठी मात्र गोलंदाजीचा भार नक्कीच मुन्नाकडे असेल आणि शुभ 11 संघ देखील मात्र एक खैमा नक्कीच सांगत असेल या 6 मध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे स्ट्राईकसाठी प्रतीक आहे परंतु या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 4 षटक हाताळले गेले त्याच्यामध्ये डॉट पद्धतीचे चेंडू जास्तीत जास्त आले गेले परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कडे असणार आहे तो मात्र मुन्ना बॅटच्या पट्ट्यात चेंडू इथे मात्र मोठा फटका हवाई समोर आहे इथे मात्र गिरीश आहे कोणतीही चूक होणार नाही लंगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता परंतु गिरीशला माहिती आहे मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये प्रतीक देखील माघारी परततोय आणि इथे विकेटचा पतंग होतोय डीजे
ट्रॅव्हल होतोय जो पण कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला शॉट मध्ये इथे एक धावेचा फटका नक्कीच पाहायला मिळतोय. मुन्ना मात्र टिचून गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी वेगळं चमत्कार घडवण्याचा नक्कीच प्रयत्न आहे. प्रतीकला माघारी परतवलंय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये प्रतीकला विकेट गमावावी लागली. इथे मात्र स्ट्राईक साठी येतोय. 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे ऋषिकेश डाकी यांच्याकडून. आपण पाहतोय प्रतीक घासे. बॅटच्या बॅटच्या चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरने क्षेत्ररक्षण तैनात आहे. सगळ्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होईल. जोपर्यंत चेंडू हातामध्ये सामावला जाईल तोपर्यंत 2 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा झाल्या. या दरम्यान पाहायला गेलं तर प्रतीकच्या खांद्यावर पूर्णपणे मदार आहे. ज्यावेळी शुभ 11 संघ जर म्हणत असेल ना तर मात्र प्रतीकला या मैदानामध्ये काय लागेल. त्यावेळी मात्र काही चेंडू शिल्लक असतील. या 3 चेंडूमध्ये काहीतरी करामत करावे लागेल ते प्रतीक याला. आता नक्कीच पंचाने हात फैलावलेत. याच दरम्यान मात्र ऑफ टिकला सोडून जाणारा चेंडू. दरम्यान पाहतोय मात्र एक धावेचं मात्र खाते नक्कीच ओपन केलं. अनिश्चित धावसंख्येत मात्र एक अवांतर धावसंख्येत आपल्या खात्यामध्ये रूपांतर झालं आणि धावसंख्या पुढे सरसावली. 1 धावेने धावसंख्या बोर्डवर लागली जाते. ती मात्र 22 धावसंख्या आपण बोर्डवर पाहतोय. बॅटच्या बट्ट्या चेंडू इथे मात्र उडवलाय. जातोय तो मात्र अप्रतिम त्याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चांगल्या प्रकारची इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि प्रतीकला देखील माघारी परतावं लागलं. शुभ 11 संघाची परिस्थिती थोडीशी दयनीय करून ठेवली. ती मात्र सारे सुरेख अशी गोलंदाजी करतात. एसटी पाटील कंट्रक्शन आपण पाहतोय. ज्यावेळी गोलंदाजी नक्कीच चांगल्या प्रकारची धारदार गोलंदाजी केली. पहिले षटक जर मित्रांनो हाताळलं गेलं तर कल्पेश यांनी मात्र 10 धावा खर्च केल्या होत्या. पुढचं षटक जेव्हा हाताळलं गेलं तर मयूर हेंडे यांनी आणि पुन्हा गोलंदाजी मार्ककडे आला तो मात्र इथे मात्र चांगल्या प्रकारची कल्पेशनी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी केली. या पहिल्या पुन्हा जर मॅच मध्ये पाहायला गेलं ना गोलंदाजीमध्ये डॉट पद्धतीचे चेंडू जास्तीत जास्त आले गेले. परंतु अशा पद्धतीत मात्र फलंदाज मारण्याच्या ओघामध्ये विकेटचा पतंग नक्कीच झाला. धावसंख्या बोर्डवर अजून देखील पाहिले गेली तर स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 22 धावसंख्या बोर्डवर लागली गेली. आता मात्र मुन्ना आपण बघूया फलंदाजी मार्क न्यू बॅटर मैदानामध्ये जयेश आणि इथे देखील जयेश देखील माघारी परततोय. ज्या वेळी बॅटचा काढा लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र जयेशला देखील माघारी परतवलंय आणि दुसरा विकेटचा पतंग होतोय. मुन्ना चांगल्या प्रकारची गोलंदाजी. डीजेला देऊ संधी. डीजे मुन्ना सुरेख पद्धतीची गोलंदाजी पंचाकडे दाद मागितली जाते. या दरम्यान मात्र 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर येते 22 धावसंख्या बोर्डवर लागली गेली. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा कॉम्बो बॉक्स मध्ये जॉईंट झाले यासिम सर आपण पाहतोय आणि प्रमोदजी चोगळे साहेब सन्माननीय प्रसाद दादा भोईर हे आपल्यामधून रजा घेत आहेत. मी पुन्हा एकदा नागोठणा क्रिकेट असोसिएशन यांच्यातर्फे त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि आपण मित्रांनो स्कोर कार्डवरती नजर फिरवूया. जिंकण्यासाठी फक्त 24 धावांची गरज. 22 धावा झालेल्या आहेत. 23 धावांची गरज असेल. 23 टू विन इन 5 ओव्हर्स. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली. कल्पेश याने पहिलं षटक टाकलं हाताळलं आणि त्यामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर असं वाटलं होतं की कमीत कमी 50 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील. परंतु मयूर याने फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर कल्पेश
कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजीला आला आणि मात्र एकच धाव त्याने खर्च केली. गिरीश याने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि मुन्ना बडे यांनी पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला आणि फक्त 4च धावा खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 5 षटकांचा हा सामना, 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. अगदी सोपं असं हे आव्हान. एस.टी. पाटील विपक्ष शुभ 11 या दोन संघादरम्यान चालू असलेला सामना. एस.टी. पाटील या संघाला हा सामना जिंकण्याची अगदी नामी संधी. सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतोय. या अगोदर ज्या संघाने फलंदाजी केली याच दरम्यान सन्माननीय मनोज वाघमारे यांचं इथे आगमन झाले. मी नागोडना प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि प्रमोदजी यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे, त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. आणि याच दरम्यान संघ मालक सुभाष शेठ पाटील, एस.टी. पाटील कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून चौकाला 100 रुपयाचा इथे कॅश प्राइज आणि त्याचप्रमाणे षटकारांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. धन्यवाद. काल आणि आज आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं, बऱ्याच लोकांनी आम्हाला इथे सहकार्य केलं आणि त्याच कारणास्तव या पंचक्रोशीमध्ये प्रकाश झोतामध्ये ही सुंदर अशी स्पर्धा आपण पाहिली, अनुभवली. सन्माननीय प्रसाद दादा भोईर यांनी लाईटची इथे व्यवस्था केली. त्याचप्रमाणे दर्शन बिझनेस पार्क पेन यांच्या माध्यमातून अर्थात जुगराज शेठ जैन यांच्या माध्यमातून या स्पर्धेला या सर्व खेळाडूंना जर्सी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते संदीपजी लाडगे यांच्या माध्यमातून इथे प्रोव्हाइड केलं गेलं आणि व्यासपीठावरती सर्व सजलेले चषक सन्माननीय मनोजदादा खांडेकर यांनी इथे पुरस्कृत केले. प्रल्हादभाई पारंगे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू प्रोव्हाइड केले आणि पाण्याची व्यवस्था सन्माननीय मनोजभाई ताडकर यांच्या माध्यमातून केली गेली. या सर्व दिलदार आणि दानशूर व्यक्तींचे, आमच्या पाठीराख्यांचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि नागोडना ग्रामपंचायत यांच्या वतीने संपूर्ण यूट्यूबचा खर्च त्यांनी आपल्या खांद्यावरती उचललेला आहे, तर नागोडना ग्रामपंचायतचे भी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. चलिए दोस्तों, मैच तो शुरू हो चुका है. 2 गेंदें अब तक डाली जा चुकी है. निशांत आए हैं अपना निजी पहला ओवर लेके. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है कल्पेश. कल्पेश ने अब तक 2 गेंदें खेली है मगर अब तक खाता नहीं खोला है. खाता खोलने में नाकामयाब रहे हैं अब तक, मगर इस मरतबा जोरदार प्रहार करने की कोशिश में चूक गए. शॉर्ट स्क्वायर लेग में एक आसान सा कैच और इसी के साथ ये पहला झटका दिया है निशांत ने. कल्पेश बैक टू द पवेलियन. पंद्रह से 20 साल अगर पीछे हम चले जाएंगे तो उस वक्त हम सिर्फ और सिर्फ हमारी खुशी के लिए खेला करते थे, मगर अब देखिए ये क्रिकेट का खेल एक अलग ही पहचान अपनी बना चुका है. अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो, उसी के साथ रणजी क्रिकेट हो, आईपीएल क्रिकेट हो या फिर टेनिस क्रिकेट हो, अब ये ग्लोबल हो चुका है.
वर्ल्ड वाइड ये खेला जा रहा है, देखा जा रहा है। और जब से YouTube आया है इस क्रिकेट में, तब से तो इन खिलाड़ियों को पहचान भी मिली है। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, शानदार गेंदबाजी का नजराना पेश किया है। देखिए, ईंट का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं। ये शायद निशांत यहाँ पे दिखाते हुए, निशांत ने 30 गज के दायरे में मैंडेटरी पावर प्ले में अब तक एक भी रन खर्च नहीं किया है। वेरी वेल डन निशांत, क्या कहने आपके। एक सफलता अपने नाम की है, एक विकेट अपने नाम किया है। जी हाँ, मगर इसमें तब ओवर पिच गेंद, ओवर द कवर उस गेंद को खेला है। वाइडिश लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात थे, मगर उनसे बहुत दूर ये गेंद सीमा रेखा। फिर से एक बार शॉर्ट पॉइंट की दिशा में कैच लपकने का मौका था और ये मौके को खोया है। देखिए, आपके पास ज्यादा वक्त नहीं है, ज्यादा समय नहीं है, ना ही ज्यादा रन है, और इस तरह की अगर फील्डिंग करोगे तो मुश्किलों में और गिरते जाओगे। बहुत ही जो मौके आपके पास आएंगे उस मौके को कैच करना होगा। इनफैक्ट उस मौके की तलाश में आपको रहना होगा। यहाँ पे अगर ये कैच लपकते तो तस्वीर कुछ अलग होती। ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में निशांत ने खर्च किए हैं 5 रन और एक सफलता अर्जित की है। बहुत ही बढ़िया ये ओवर रहा है। मैं बात कर रहा था क्रिकेट की और क्रिकेट के खिलाड़ियों की। हम जब छोटे थे तब हमारे माँ बाप कहते थे, पढ़ोगे लिखोगे तो होंगे नवाब, पढ़ोगे लिखोगे तो होंगे नवाब, और खेलोगे कूदोगे तो होंगे खराब। मगर हमने खेलना नहीं छोड़ा, हम खेलते रहे, हम कमेंट्री करते रहे। और आज देखिए, खिलाड़ी हो या गेंदबाज, बल्लेबाज या कमेंटेटर, हर एक को इस खेल ने इज्जत दी है और उसी के साथ बहुत ही एक अलग ही मकाम पर बिठा दिया है। सो मैं इस क्रिकेट खेल का बहुत धन्यवाद देना चाहूँगा। क्रिकेट का खेल सही मायनों में आज बदल चुका है। आज क्रिकेट का खेल खेलने के लिए हम, जैसे मैंने कल भी कहा था, कि बहुत सारा सैक्रिफाइस करना पड़ता है। जी हाँ, इसमें तबा खेला है बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, कोई भी फील्डर मौजूद नहीं है। फिर से एक बार ये गेंद फरार। वाशिट पाटिल इनकी तरफ से 100 रुपए का इनाम। जी हाँ, बैक टू द बॉलर खेला है, फॉलो थ्रू में उस गेंद को फील्ड करने का प्रयास तो किया था मगर फील्ड नहीं कर पाए और आसानी के साथ 1 रन यहां पे चुरा लिया। इस 1 रन के साथ रनों की संख्या में तब्दीली, 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहां से जीतने के लिए मात्र 13 रनों की और जरूरत। 5 ओवर का यह मुकाबला है, आसानी के साथ अपनी ये जीत झोली में हो सकती है। मगर शुरुआत तो यहाँ पे निशांत ने बहुत ही बढ़िया की थी, मगर उसे मेंटेन करना, उसमें सातत्य रखना, ये आसान काम नहीं है। उम्मीद यहाँ पे जगा कर रखे हैं, मगर सभी गेंदबाजों को इसी तरह गेंदबाजी करनी होगी, तब जाके ये काम हो सकता है। जी हाँ, इसमें तो बस स्क्वायर लेग की जानिब खेला है, बैकवर्ड स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया फील्डिंग, मगर 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। दोनों भी बल्लेबाज चाहते हैं कि आसानी के साथ 1-1 रन यहाँ पे ढूंढा जाए, 1-1 रन लेकर स्ट्राइक को रोटेट किया जाए और जैसे ही खराब गेंद मिलती है तो उसके ऊपर प्रहार किया जाए और चौका या छक्का वसूल किया जाए। इसी रणनीति के साथ, स्ट्रैटेजी के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। देखिए, ज्यादा दबाव यहाँ पे लेना मुनासिब नहीं होगा, ये बल्लेबाजों ने समझ लिया है। पहले ओवर में थोड़ा सा दबाव में नजर आ रहे थे। जी हाँ, इसमें तब ऑफ स्टंप पर सफल होकर थोड़ा सा अजीब और गरीब हरकत यहाँ पे नजर आई और ये स्टंप तो उखाड़ दिया है, मगर फैसला क्या होगा, अंपायर की तरफ से कोई भी इशारा नहीं है। इसका मतलब ये साफ है कि बल्लेबाज सही सलामत क्रीज में पहुंच चुके हैं।
बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल। देखिए एक रन लेना होता है ना तो दोनों भी बल्लेबाजों की तैयारी होनी चाहिए, दोनों भी बल्लेबाजों में इशारे होने चाहिए और वो इशारा बॉडी लैंग्वेज से अपने आंखों में होता है और ये एक दूसरे के साथ वक्त गुजारने के बाद ये कला आती है। एक दूसरे को समझना बेहद जरूरी, एक दूसरे के ऊपर भरोसा होना बेहद जरूरी होता है। प्रतीक, जी हाँ, प्रतीक घासे की इस गेंद को पहुंचा दिया है, फिर से एक बार गेंद स्टैंड में, सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। थोड़ा सा महंगा ओवर मैं कहूंगा। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 16 रन, 16 ऑन स्कोर कार्ड। 1 विकेट के नुकसान पर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है गिरीश, बायां हाथ के बल्लेबाज, और गिरीश ने इसमें दबाव देखा ना था, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर खेला है, गेंद इस मरतबा उनके स्लॉट में और पहुंचा दिया उसे पार्किंग प्लॉट में, 6 रन। देखिए इस छक्के की सहायता से रनों की संख्या पहुंच चुकी है 22 पर और अब मात्र औपचारिकता बची है, सिर्फ मोहर लगाना यहां पे बाकी है। 1 रन की जरूरत जीतने के लिए। तीसरा ओवर लेके आया है गेंदबाज श्रवण, श्रवण के हाथों में गेंद सौंपी है। क्या श्रवण यहां पे कितनी देर तक बल्लेबाजों को रोक के रखते हैं, थामे रखते हैं, यही देखना होगा। राइट आर्म ओवर द विकेट श्रवण, जी हाँ ये खराब गेंद हो सकती है। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद सीमा रेखा के बाहर, लॉन्ग स्टॉप रीजन में, 4 रन के लिए 5 रन मिलेंगे, मात्र 1 रन की जरूरत थी और इसी के साथ ये मैच जीत लिया है एसटी पाटिल टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।